शिवसेना नेता और पूर्व नगर सेवक अविनाश लाड ने चिल्ड्रन दिवस के अवसर पर वाशी के मिनी शिशौर में सांस्कृतिक कार्यक्रम का आयोजन किया था, जिसमें शहर के सैकड़ों बच्चे और बुजुर्ग शामिल हुए। इस अवसर पर बच्चों ने अपनी कलाओं का प्रदर्शन किया। इस कार्यक्रम के माध्यम से अविनाश लाड ने बच्चों और उनके दादा दादी के अटूट प्रेम को प्रदर्शित करने का प्रयास किया। आज के युग में मोबाइल से खेलने में व्यस्त बच्चे अपने घर के सदस्यों से दूर होते जा रहे हैं, जिसके चलते बच्चे बुजुर्गों के अनुभव से दूर हो रहे हैं। आज इस कार्यक्रम के माध्यम से हमने उन्हें एकत्र लाने का प्रयास किया है। 25 बालदिन खरोखरीच एक फार मोठं आनंदाची गोष्ट म्हणजे आमचे कार्यक्षम कर्तव्यदक्ष असे नगरसेवक जे माजी उपमहापौर आहेत अविनाश लाड साहेब, खरोखरी त्यांचा एक फंडा काय वेगळाच असतो। अगदी या वार्डामध्ये किंवा या नवी मुंबईच्या इतिहासामध्ये खरोखरी त्यांनी एक आपलं एक दैदिप्यमान असं नाव केलेलं आहे। आणि आज या वार्डातील लोकांना काय पाहिजे किंवा मुलांना काय पाहिजे यामध्ये त्यांचा फार मोठा अभ्यास आहे। तुम्ही पाहता हे जी मिनी शोर आहे किंवा हे गार्डन आहे, ट्रेन आहे, अगदी म्हणजे कितीतरी कल्पकतेतून यांनी साकार केलेला आहे। तुम्हाला पुढच्या महिन्याच्या डिसेंबरच्या 25-26 तारखेला दिसेल की इथे तलावामध्ये पाण्यामध्ये तरंगता मंच तयार करून एक 3 दिवस भरगच्च कार्यक्रम असतो की त्या कार्यक्रमाला आपल्या राज्याचे बरेच जे नेते मंडळी आहेत ते येऊन भेट देत असतात। आणि त्यांनी खरोखरी साहेबांचं एवढं कौतुक केलेलं आहे ते मग कुठल्याही राजकीय बाजूला ठेवून साहेबांना एवढं प्रोत्साहित केलंय। आणि आज जे आपण जे बघतोय हे सर्व त्यांच्या यशाचं प्रतीक आहे। आणि अशा या व्यक्तीमध्ये आम्ही सर्वजण खरोखरीच त्यांना आम्ही सपोर्ट करतोय आणि सपोर्ट करणार आणि करत आलो आहे। आणि इथून पुढे सक्सेस होतील ही आशा करूया आपण। थँक्यू। छान आहे। आणि अविनाश दादा तर दरवेळेस काही ना काही नवीन प्रोग्राम कार्यक्रम करतच असतात। आणि मिनी शिशोरला मेंटेन करायचं काही प्रॉब्लेम असतात त्यांना सांगितलं आम्ही तर नक्की सॉल्व करतील याची आम्हाला गॅरंटी असते। आज 14 नोव्हेंबर चाचा नेहरूंचा दिवस। चाचा नेहरू आमच्या लहान मुलं आवडायची त्या दिवसापासून आज हा 14 नोव्हेंबर हा त्यांच्या जयंतीनिमित्त बालदिन साजरा केला जातो। मी दरवर्षी हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करतो, पण तो एक छोट्या प्रमाणात असायचा। पण या टायमाला एक कन्सेप्ट घेऊन आलो की आजी आजोबांबरोबरचा नातवांचा बालदिन साजरा करायचा। कारण आता कसं या मोठ्या घरामध्ये जे हम दो हमारे दो म्हणा का कामासंबंधित पॅरेंट लांब जात आहेत, मुलांना आजी आजोबा हरवलेले आहेत आणि मुलं माझे मोबाईलची व्यसनी झाले, त्यांच्यातनं कुठं बाहेर काढता येते काय तो मी प्रयत्न केला। आणि तुम्ही पाहिलं असेल की आजी आजोबांनी किती प्रोत्साहन दिलं की आपल्या स्वतः नातवंडांना घेऊन या ठिकाणी आलं। त्यामुळे मला खूप आनंद झाला की आजी आजोबांनी मला जो प्रोत्साहन दिलंय आणि माझ्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी त्यांचेही आभार या ठिकाणी व्यक्त करतो।